वाळू वाहतूक करणाऱ्या टिपरच्या टायरखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री 8च्या सुमारास चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयासमोरील चौकात घडली। हा अपघात इतका भीषण होता की या महिलेचा मृतदेह क्रेन लावून काढावा लागला। मालनबाई विनायकराव चौधरी वय 50 असं मृत महिलेचे नाव आहे। या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 8च्या सुमारास मालनबाई या जिल्हा रुग्णालयाजवळील चौकात रस्ता क्रॉस करत होत्या। त्यावेळी वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या टायरखाली चिरडून मालनबाई यांचा जागीच मृत्यू झाला। ही बाब तेथील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी गंभीर जखमी मालनबाई यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। या प्रकरणाची MIDC सिडको पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली। टिप्पर चालक प्रवीण पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या अपघातात मालनबाई टिप्परच्या मागच्या चाकाखाली आल्या। यामध्ये त्या चाकाखाली चिरडून ठार झाल्या। मृतदेह चाकाखाली अडकला होता। तब्बल अर्धा ते पाऊण तास मृतदेह टिप्पर खाली होता। क्रेन लावून टिप्पर हलवल्यानंतर मालनबाई यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। यंदाचा ह्या ठिकाणावरील पहिला मोठा अपघात असल्याचे नागरिकांनी सांगितले।